सून रोज मोबाईल लपवून ठेवायची. एक कॉल आला आणि पूर्ण घर हादरलं. नेहा, तुझा मोबाईल पुन्हा कुठे लपवलास? सुमित्राचा आवाज ऐकताच नेहा क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर हलकी घाबरलेली भावना उमटली. पण लगेच ती हसली. आई, इथेच आहे. तुम्ही कशाला शोधताय? सहज ग. इतका मोबाईल लपवायची काय गरज आहे? नेहाने काही उत्तर दिलं नाही. तिने शांतपणे मोबाईल ओढणीत ठेवला आणि स्वयंपाकघरात निघून गेली. सुमित्रा तिच्याकडे पाहतच राहिली. लग्नाच्या पहिल्या वर्षभरात नेहा अशी नव्हती. मोबाईल कुठे ठेवायची, पण गेल्या 4 महिन्यापासून ती मोबाईल क्षणभरही नजरेआड करत नव्हती. रात्री उशीखाली, दिवसा ओढणीत, बाहेर जाताना पर्समध्ये कुलूप लावून. हे सगळं सुमित्राच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्या दिवशी शरद ऑफिसला गेला. नेहा अंगणात कपडे वाळत घालत होती. अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनकडे पाहताच ती घाबरली आणि घराबाहेर आली. सुमित्रा दारावरून तिचं बोलणं ऐकू लागली. हो, मी आजच येते. काळजी करू नका. कृपया घरच्यांना फोन करू नका. हे शब्द ऐकून सुमित्राच्या छातीत धडधड सुरू झाली. घरच्यांना फोन करू नका. नेहा आत आली तेव्हा तिचे डोळे लाल झाले होते. काय झालं? सुमित्राने विचारलं. काही नाही आई, ऑफिसचं काम आहे, ती एवढंच बोलली. संध्याकाळी मंगला काकू घरी आल्या. गप्पा मारताना त्या सहज म्हणाल्या, सुमित्रा, आज तुझी सून सिटी हॉस्पिटलमध्ये दिसली. सुमित्रा डचकली. हॉस्पिटलमध्ये? हो, एका लहान मुलाच्या आईशी बोलत होती. सुमित्रा काहीच बोलली नाही, कारण नेहाने तिला सांगितलं होतं की ती दिवसभर घरातच होती. रात्री शरद घरी आला. जेवताना सुमित्राने हळूच विषय काढला. शरद, नेहा आज हॉस्पिटलमध्ये गेली होती का? शरदने नेहाकडे पाहिलं. नेहा शांतपणे म्हणाली, नाही आई, मी फक्त बाजारात गेले होते. हे ऐकून सुमित्राच्या मनातला संशय आणखी वाढला. पहिल्यांदाच तिला वाटलं नेहा सरळ तिच्या डोळ्यात पाहून खोटं बोलत होती. त्या रात्री जवळजवळ 11 वाजले होते. सगळे झोपले होते. सुमित्राला पाणी प्यायला उठावं लागलं. तेवढ्यात गच्चीवरून हलका आवाज आला. ती सावकाश वर गेली. नेहा फोनवर बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याकडे अजून थोडे पैसे आहेत. बाकी मी उद्यापर्यंत जमवते. पण ऑपरेशन थांबवू नका. त्या मुलाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकली. कुठला मुलगा? कुठलं ऑपरेशन? आणि नेहा एवढे पैसे कुणासाठी जमत होती? ती खाली आली. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ होताच तिने एक निर्णय घेतला. आजपासून नेहाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते, हे सगळं समजल्याशिवाय शांत बसायचं नाही. पण सुमित्राला अजिबात कल्पना नव्हती की ज्या सत्याचा ती शोध घेत होती, हे सत्य समजल्यानंतर तिला तिच्या स्वतःच्याच विचारांची लाज वाटणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. नेहा स्वयंपाक करत होती. शरद ऑफिसला जाण्याची तयारी करत होता आणि सुमित्रा मात्र सतत नेहाकडे पाहत होती. रात्री ऐकलेले शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. ऑपरेशन थांबवू नका. शरद ऑफिसला निघाला. पण दाराबाहेर पडता सुमित्राने त्याला हळूच थांबवलं. बाळा, मला नेहाबद्दल खूप काळजी वाटत आहे. आई, अजूनही तोच विषय? हो, माझं मन सांगतंय ती आपल्यापासून काहीतरी लपवते आहे. शरद काही क्षण शांत राहिला. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, आज मी स्वतः पाहतो. शरद ऑफिसला जात असल्याचं दाखवून घरापासून थोड्या अंतरावर थांबला. साधारण तासाभराने नेहा घरातून बाहेर पडली. तिच्या हातात एक छोटी कापडी पिशवी होती. तिने रिक्षा थांबवली. शरदने बाईकवरून तिचा पाठलाग सुरू केला. रिक्षा शहरातील सिटी हॉस्पिटलसमोर थांबली. शरदचं हृदय जोरात धडधडू लागलं. नेहा आत गेली. तोही काही अंतर ठेवून तिच्या मागे गेला. बालरुग्ण विभागाबाहेर एक गरीब कुटुंब रडत बसलं होतं. त्यांच्यासमोर नेहा उभी होती. तिने पिशवीतून एक लिफाफा काढला. त्या माणसाच्या हातात ठेवला. तो माणूस रडत म्हणाला, ताई, तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या मुलाचं ऑपरेशन आता होईल. नेहा हळूच म्हणाली, माझे नाही, देवाचे आभार माना. मुलगा बरा झाला की मला एवढंच कळवा. हे सगळं पाहून शरद पूर्णपणे गोंधळून गेला. नेहा कोण आहे आणि या लोकांसाठी? नेहा पुढे डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. दार पूर्ण बंद नव्हतं. शरद बाहेरच थांबला. आतून डॉक्टरांचा आवाज आला, नेहा मॅडम, तुम्ही पुन्हा एवढी मोठी रक्कम जमा केली, स्वतःचाही विचार करा. नेहा शांतपणे म्हणाली,
डॉक्टरांनी विचारलं, घरच्यांना माहिती आहे का? नेहा हलकंसं नाही, त्यांना वाटेल मी वेडी आहे म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही. हे ऐकता शरदला आठवलं, लग्नानंतर नेहाने कधी स्वतःसाठी काही मागितलं नव्हतं. नवीन दागिने नाही, महागड्या साड्या नाहीत, सहली नाहीत. तो जेव्हा विचारायचा तेव्हा ती फक्त एवढंच म्हणायची, आपल्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. आज त्याला त्या शब्दाचा अर्थ समजू लागला. तेवढ्यात नेहाचा पुन्हा फोन वाजला. तिने घाईघाईने कॉल उचलला. काय? आरवची तब्येत पुन्हा बिघडली, मी लगेच येते. ती धावतच आयसीयूच्या दिशेने निघाली. शरदही तिच्या मागे गेला. काचेच्या बाहेरून त्याने पाहिलं, नेहा त्या मुलाच्या आईला धीर देत होती. ती स्वतः रडत होती, पण समोरच्या आईला धीर देत होती. तो क्षण पाहून शरदच्या डोळ्यातही पाणी आलं. संध्याकाळी दोघेही वेगवेगळ्या वेळी घरी आले. नेहा नेहमीसारखी वागत होती, जणू दिवसभरात काहीच घडलं नाही. जेवताना शरदने विचारलं, आज दिवसभर काय केलंस? नेहा क्षणभर थांबली आणि पुन्हा तेच उत्तर, घरचं काम आणि थोडं ऑफिसचं. शरदने काहीच बोलला नाही, कारण त्याला आता कळलं होतं, नेहा खोटं स्वतःसाठी बोलत नव्हती, तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी बोलत होती. पण अजूनही एक प्रश्न त्याला सतावत होता, ती हे सगळं घरच्यांपासून का लपत होती? आणि त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दिवशी एका फोन कॉलमधून मिळणार होतं, ज्याने सुमित्रा, शरद आणि नेहाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात एक विचित्र शांतता होती. शरदला आता नेहाबद्दलचं सत्य कळलं होतं, पण तिने हे सगळं घरच्यांपासून का लपवलं हे त्याला अजूनही समजलं नव्हतं. त्याने ठरवलं होतं, संध्याकाळी नेहाशी शांतपणे बोलायचं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. दुपारचे 12 वाजले होते. नेहा स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होती. तेवढा तिचा मोबाईल हॉलमध्ये वाजू लागला. ती हाताला पीठ लागल्यामुळे लगेच बाहेर येऊ शकली नाही. सुमित्राने सहज मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर लिहिलं होतं, सिटी हॉस्पिटल. तिने क्षणभर विचार केला आणि कॉल उचलला. हॅलो. समोरून आनंदाने भरलेला आवाज आला. नेहा मॅडम, अभिनंदन. आरवचं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळेच त्या मुलाचा जीव वाचला. सुमित्राच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. समोरचा आवाज पुन्हा म्हणाला, आणि हो, पुढच्या आठवड्यात आणखी एका मुलाच्या ऑपरेशनसाठी मीटिंग आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे याल ना? सुमित्रा काहीच बोलू शकली नाही. तेवढ्यात नेहा धावत बाहेर आली. तिने सुमित्राच्या हातातला मोबाईल पाहिला आणि ती जागेवरच थांबली. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. कॉल संपला. सुमित्राने हळूच विचारलं, नेहा, हे सगळं खरं आहे का? नेहाने डोळे मिटले. तिला समजलं, आज तिचं गुपित कायमचं उघडलं आहे. ती शांतपणे म्हणाली, हो आई, मी तुम्हा सगळ्यांपासून हे लपवलं, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. तेवढ्या शरदही ऑफिसमधून घरी आला. त्याने सुमित्राच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. नेहाचा भरलेला आवाज ऐकला. त्याला सगळं समजलं होतं. तो पुढे आला आणि म्हणाला, आई, मला कालच सत्य कळलं. सुमित्रा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. काल? शरदने मान खाली घातली. हो, मी नेहाचा पाठलाग केला होता. मी तिच्यावर संशय घेतला, पण हॉस्पिटलमध्ये मी जे पाहिलं त्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटली. हे ऐकता सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती नेहाजवळ आली. बाळा, मला माफ कर, मी तुला समजून घेतलं नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला. नेहाने तिचा हात हातात घेतला. आई, तुमची चूक नव्हती. मीच तुम्हाला खरं सांगितलं नाही. ती काही क्षण शांत राहिली आणि मग तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख सांगू लागली. 8 वर्षापूर्वी माझा लहान भाऊ हृदयाच्या आजाराने खूप आजारी होता. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. आम्ही खूप प्रयत्न केले, पण वेळेत पैसे जमले नाहीत. नेहाचा आवाज थरथरला आणि माझ्या डोळ्यासमोर माझा भाऊ कायमचा निघून गेला. घरात शांतता पसरली. त्या दिवशी मी शपथ घेतली, पुन्हा माझ्यासमोर पैशाअभावी कोणताही मूल मरू देणार नाही. म्हणून मी पगारातून पैसे साठवले, दागिने विकले, लोकांकडून मदत गोळा केली आणि गरजू मुलांच्या ऑपरेशनसाठी मदत करत राहिले. मोबाईल लपवायचे कारण एवढंच होतं. मला भीती वाटायची की तुम्ही गैरसमज कराल. हे ऐकून शरदने नेहाचा हात घट्ट धरला. आजपासून तू एकटी नाहीस. आत्तापासून आपण तिघे मिळून हे काम करू. सुमित्राने डोळे पुसले आणि म्हणाली, आज मला सून नाही, माझी मुलगी मिळाली.
काही दिवसांनी आरव आपल्या आईवडिलांसोबत घरी आला. तो धावत नेहाकडे गेला आणि म्हणाला, ताई, मी आता पूर्ण बरा झालो. त्या क्षणी सुमित्राच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला समजलं, ज्या मोबाईलवर तिने संशय घेतला तो मोबाईल कोणाचं तरी घर उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हता, तर अनेक घरांमध्ये आनंद परत आणण्यासाठी होता. त्या दिवसानंतर त्या घरात एक नियम कायमचा ठरला. संशय करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या, कारण प्रत्येक लपवलेली गोष्ट चुकीचीच असते असं नाही. कधीकधी ती एखाद्याचं आयुष्य वाचवत असते. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या गोष्टी कुठून ऐकता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नमस्कार.